नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जयू। आज आपण या व्हिडिओमध्ये भुईमुगाची लागवड पाहणार आहोत। काय आता विजू वहिनी आणि त्यांची सून सरू आणि सोबत आमचे बाळासाहेब पण आहेत। ते आता भुईमुगाची लागवड करत आहेत। तर बघा, अगोदर यांनी पावसाळ्यामध्ये नांगरून घेतलं होतं ट्रॅक्टरने। पाऊस अति असल्यामुळे ते लागवड होऊ शकत नाही, पण आता पावसाने उघडीप घेतलेली आहे गेले 2 दिवसापासून। बघा, वरती आकाशात तुम्हाला दिसतच असेल काय, पावसाने उघडीप घेतल्यामुळे आता इथे भुईमुगाची ते लागवड करत आहेत। आता बघा, कुदळीने व्यवस्थित जो वाफा आहे भुईमुगाच्या लागवडीसाठी तयार केलेला आहे, त्या वाफ्याची बघा ट्रॅक्टरने नांगरल्यानंतर आता बरेच दिवस झालेले आहेत आणि आता कुदळीने सरू वहिनी खणत आहेत आणि व्यवस्थित माती ढिली करत आहेत। भुईमुग लागवडीसाठी भुसभुशीत माती पाहिजे। बघा, त्याचं ते काम करत आहेत। बघा, मित्रांनो, आता कुदळीने व्यवस्थित खणून झाल्यानंतर, माती भुसभुशीत करून झाल्यानंतर आता बघा, कुदळीने सरू वहिनी आणि बाळासाहेब कुदळीने चरी मारत आहेत। चरी कशासाठी? तर भुईमुगाचे दाणे त्यामध्ये त्या चरीमध्ये टाकण्यासाठी। बघा, अशा सरी मारून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण भुईमुगाचे दाणे टप्प्याटप्प्यावर टाकायचे, म्हणजे ठेवायचे तिथे। बघा कशा प्रकारे ते करतायत। हां, मस्त। बघा, बघा मित्रांनो, कुदळीने कशा चरी मारल्या जात आहेत, जेणेकरून त्या चरीमध्ये भुईमुगाच्या दाण्यांची लागवड करता येईल। मित्रांनो, आता सरी मारून झाल्यानंतर विजू वहिनी आता टप्प्याटप्प्यावर शेंगदाण्याचे दाणे त्या चरीमध्ये ठेवत आहेत। बघा बघा कशा चरी दिसत आहेत, त्याच्यामध्ये दाणे ठेवलेले आहेत। दोन दोन दाण्यांची लागवड केली जात आहे। भुईमुगाची लागवड करताना जास्त पाण्याची गरज नसते, अशीच उघडीप पाहिजे आणि माती भुसभुशीत पाहिजे। आणि गेले 2 दिवस पाऊस नसल्यामुळे व्यवस्थित वातावरण आहे भुईमुगाच्या लागवडीसाठी। बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाणे दिसत आहेत शेंगदाण्याचे कसे टाकलेले आहेत। पहा, बघा, और ये है हमारा प्यारा पप्पू।
बघा मित्रांनो, या चरीमध्ये हे असे दाणे टाकलेले आहेत भुईमुगाचे. आता या चरी बुजवण्यासाठी गुटं फिरवलं जात आहे. बघा, अशा प्रकारे गुटं फिरवून चरी बुजवल्या जात आहेत आणि जमीन एक लेवल केली जात आहे. मित्रांनो, आता बैल उपलब्ध नसल्यामुळे काय ट्रॅक्टरचा जमाना आला आहे. आता माणसंच गुटं फिरवत आहेत. पण याच्याऐवजी आपण बैल बांधूनही गुटं फिरवता आलं असतं. पहा, बघा जमीन कशी एक समान झालेली आहे. बघा, विजू वहिनी त्या दोघांना मार्गदर्शन करत आहे. बघा मित्रांनो, गुटं फिरून जमीन कशी एक समान केलेली आहे. चरी बुजवलेल्या आहेत. बघा मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये बघा गुटं फिरवता येत नाही आहे व्यवस्थित, तिथे बघा नंतर पायाने किंवा हाताने देखील आपण जमीन एक समान करून ते दाणे जमिनीच्या आतमध्ये टाकले जात आहेत आणि तिथली माती एक समान केली जाते. बघा, बघा इथे दाणे दिसत आहेत वरती. तिथे गुटं व्यवस्थित जात नाही आहेत त्या जागेपर्यंत. तिथे बघा हाताने किंवा पायाने पण आपण माती घालून ती जमीन एक समान करू शकतो. मित्रांनो, ह्या आहेत विजू वहिनी आणि त्यांनाच आपण विचारूया की ही भुईमुगाची लागवड कशा प्रकारे केली आणि पुढे याची प्रोसिजर काय काय आहे. जोपर्यंत आपल्या हातात पीक येते तोपर्यंत कशा प्रकारे काय मेहनत करावी लागते किंवा काय प्रोसिजर आहे याची, काय प्रक्रिया आहे, ते आपण त्यांनाच विचारूया. विजू वहिनी सांगा बघू जरा थोडक्यात पाहू. पहिली आम्ही नांगरट केली 2 वेळा आणि नंतर आता खणलं. खणून खोदून झाल्याच्या नंतर आम्ही भुईमुगाचे शेंगा दाणे घातले. आता ते हुरवून गुटा बिटा मारून एकदम आम्ही ते व्यवस्थित हुरवून घेतलं. म्हणजे एक समान केली, सर्व समान केली जागा. आणि त्याच्यानंतर आता ते 4-8 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये ते वरती रुजून येणार. म्हणजे दाण्यानं कोंबडी येणार. नंतर मग त्यांना महिनाभरात आम्ही व्यवस्थित ते झाली रुजून आले की महिन्याने त्याला फुलं येणार. फुलं आल्यावर नंतर आम्ही त्याची बेंडणी करणार, रानं काढणार, खत घालणार. खत घातल्यावर त्यांना उरवणार, म्हणजे माती घालणार. उरवणार म्हणजे काय, त्याच्या मुळात माती वरती करणार. मुळातून त्या प्रत्येक डांबाच्या मुळातून माती एकत्र करणार. आणि त्यानंतर काय लवकर काय कामं नसतात भुईमुगाची. ते डायरेक्ट आम्ही ते भुईमुग ज्या वेळेला तयार होतो तरी किती महिन्यानंतरच. आता बघा हा ऑगस्टचा महिना आहे. आता आपलं पुढे 3-4 महिने आहेत की हा भुईमुग तयार व्हायला. आज आपण ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड केली आहे. होतो 3 महिन्यामध्ये होतो. 3 महिन्याने तयार झाला की नंतर मग त्या डांबा काढून त्याच्या शेंगा काढून घ्यायच्या. डांबा म्हणजे काय, ती मूळ ती म्हणजे ते त्यांची झाडं ती रोपं असतात ती काढून त्याचं मग शेंगा काढायच्या.
त्या वाळत घालायच्या, धुवायच्या, वाळत घालायच्या. हं. मग त्याचा आपण काही उपयोग करता येतो. म्हणजे आपल्याला चटणीसाठी म्हणा, हां. तेलासाठी म्हणा, हां, शेंगदाण्याचं तेल काढण्यासाठी हा वगैरे घरगुती तेलासाठी, फोडणी बिणीला, जेवणाला आपण त्याला सगळं वापरतो. की आपण ज्यासाठी उपयोग करू शकतो त्यासाठी आपण हा, त्या त्याच्यासाठी सगळ्यासाठी हां. देतं. लाडवांसाठी ला- म्हणा, सगळ्याला चटणी बिटणी आपण सगळीच करतो ना. बरोबर. हां त्याच्यासाठी सगळ्यासाठीच उपयोगी येणारी ही वस्तू आहे शेंगदाणे ही. हां, म्हणजे भुईमुगाची शेती भुईमुगाची खरोखरच शेती खरोखर केली तर शेतकऱ्यांनी त्याचा- केली तर खरोखर त्याचा फायदा आहे. आहे. हां. वहिनी जे आता 3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर आपण शेंगा काढायला जातो ना, तेव्हा त्या शेंगा त्या रोपाला वरती अशा धरतात की कुठे धरतात त्या शेंगा त्या भुईमुगाच्या? भुईमुगाच्या मुळातच धरतात. हा, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये मुळा. खोलवरच असतात त्या. हां त्याच्यावरती मातीची भर घातल्याच्या नंतर त्या खाली जास्त आणखीन हां रुजून येतात. हां. असा म्हणजे त्या जे शेंगा ते तयार होतात त्या हां, खाली त्या जमिनीतच माती तयार जमिनीतच होतात. तयार म्हणजे होतात. इतर जे झाडांसारखे काही वरती नाही, तयार नाही, होतात तर नाही. तशा प्रकारे वरती ते होत नाही. प्रकारच्या धरत नाही त्या. हा, या खाली फक्त मुळात जमिनीच्या आतमध्ये तयार मातीतच होतात. जाणार त्या रिगत. नाही का? ज्या ठिकाणी म्हणून ती भसभशीत माती ठेवावी लागते, हां, त्या मातीतच रिगत जाणार शेंगा. बरोबर आहे. जेवढी माती भुसभुशीत असेल, नरम असेल हां, तेवढा नरम असेल तिथेच त्याच्यात बरं. हां. चांगल्या प्रकारे त्या शेंगा तयार होतात. शेंगा. वहिनी मी काय म्हणतो माहिती आहे, जसं भाताच्या शेतीला डुकरांपासून उपद्रव असतो, त्रास असतो, तसं या भुईमुगाच्या शेताला कोणत्या प्राण्यांपासून किंवा पक्ष्यांपासून त्रास वगैरे असतो? पक्षी म्हटला तर कवडे, हां. उंदीर, हं, चाण्या हं. आणि हे कोले, हां. आणि पक्षी- कावळे वगैरे? कावळे, हां, ते काय करतात हे पक्षी? सगळे ते पक्षी काय करतात पहिले? पक्षी काय करतात? पक्षी ते कोंब यायच्या अगोदर म्हणजे आपण हे आता टाकलेत नाही, आपण हे टाकले दाणे. हां. जमिनीत हां, ते जमिनीमध्ये. काढून खातात. हे पक्षी खातात. पक्षी खातात. हां. कोले म्हणाल तर कावळे कोले हे कोंबरी आल्यावरच खाणार. कोंबडी म्हणजे त्याला धुमारे आल्यावर धुंबारा थोडेसे आल्यावर रुजून आले ते ना दाणा वरती. हां, सगळ्या काढून ती मुळं मोडून बिडून टाकणार आणि दाणा खातात. म्हणजे अशा प्रकारे या अशा भुईमुगाच्या प्रकारे शेताला पण म्हणजे भुईमुगाच्या शेताला पण, प्राण्यांपासून पक्ष्यांपासून त्रास आहे. त्रास आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करता मग? ते आपण राखावं लागतं 3-4 दिवस, जरा 8 दिवस साधारण भुईमुगाचे मुळं वर येईपर्यंत. हां, चांगली थोडी रोपं रोप येईपर्यंत राखावे लागतात. बऱ्यापैकी पक्ष्यांना थोडी मोठी किंवा- होईपर्यंत राखावी लागतात. हां, हां, कोल्या बावलानं हाकवावं लागतं. हां ना. हं, तेच. म्हणजे प्राण्यांचा पण त्रास आहे, पशु त्रास पक्ष्यांचा आहे. वगैरे. तर मग त्यासाठी राखण करणे पण गरजेचं आहे. गरजेचं आहे. हं. तयार होतं. बरं विजूवानी, तुम्ही भुईमुगाच्या लागवडीबद्दल जी काय थोडक्यात माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हं. धन्यवाद. मित्रांनो, भुईमुगाच्या शेतीचा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.